चाकणकरांचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवला। प्रकरणाची चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक होईल। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची एक्स पोस्टमधून माहिती। राज्यातील 3 IAS अधिकारी आणि कॅप्टन खरातची बैठक। अटकेच्या 3 दिवस आधी शिर्डीत बैठक झाल्याची सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती। पुण्यात चाकणकरांविरुद्ध काँग्रेस महिला आघाडीचं जोरदार आंदोलन। बॅनर झळकावत आणि घोषणाबाजी करत व्यक्त केला निषेध। उद्धव ठाकरे थोड्याच वेळात घेणार पत्रकार परिषद। चाकणकर प्रकरणावर उद्धव काय बोलणार याकडे लक्ष। खरातच्या शिवनिका संस्थानसाठी दारणा धरणातून पाणी आरक्षित। तत्कालीन आघाडी सरकारनं घेतला होता निर्णय। शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी खासगी संस्थेला वळवल्याचा आरोप। एकूण 39 लाख लिटर पाण्याची मिळाली होती मंजुरी। महादेवाचं देवस्थान ट्रस्टचा कार्यकाळ 8 ऑगस्ट 2025 ला संपला। माध्यमांवरती दाखवलेले व्हिडिओ काही वर्षांपूर्वीचे। रुपाली चाकणकरांकडून राजीनाम्यानंतर सारवासारव। चाकणकरांच्या डोक्यावर अटकेची तलवार। चाकणकरांमागे तटकरेंसारख्या प्रवृत्तींचा आशीर्वाद। सुषमा अंधारेंचा चाकणकरांवर निशाणा। आरोप झाला तेव्हाच राजीनामा द्यायला पाहिजे होता। चाकणकरांसोबत भरपूर मंत्र्यांचे राजीनामा व्हायला पाहिजेत। काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया। चाकणकरांवर काय कारवाई करायची ते पक्ष ठरवेल। चुकीचं काही केलं असेल तर पोलीस पाहून घेतील। छगन भुजबळ यांची चाकणकरांबद्दल प्रतिक्रिया। IPS निवृत्त न्यायाधीशांना आयोगाच्या अध्यक्ष बनवा। चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया। राज्यातील सर्वाधिक अकार्यक्षम महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा। पण राजीनामा देताना त्यांचा माज उतरलेला नाही। विजय वडेट्टीवारांची ट्विट करत चाकणकरांवर टीका। घरगुती LPG पुरवठा हळूहळू सुरळीत। व्यावसायिक वापरासाठी अंशतः पुरवठा। NRCच्या निमित्तानं नागरिकत्व काढून घेण्याचा कट। ममता बॅनर्जींचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप। मालदीवमध्ये उद्योजक गौतम सिंघानी यांच्या स्पीड बोटला अपघात। उपचारासाठी केलं एअरलिफ्ट। मुंबईत उपचार सुरू। मुंबईकरांचा लाडका वडापाव महागला। दुप्पट वाढ। वडापाव आता 15 रुपयांवरून 30 रुपयांवर। मार्शल आर्ट्स ग्रँडमास्टर आणि ऍक्शन हिरो चक नॉरिस यांचं निधन। वयाच्या 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। ऑस्ट्रेलियाचं त्रिकूट सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार। IPLच्या नव्या हंगामापूर्वीच फ्रँचायझींना धक्का। चीफ सिलेक्टर अजित आगरकरांच्या भवितव्याबाबत संभ्रम कायम। करारवाढ संबंधित वृत्तांचं BCCIच्या अधिकाऱ्यांकडून खंडन। आज मुंबईसह देशभरात ईदचा उत्साह। ठिकठिकाणच्या मशिदीत पहाटेच्या नमाजासाठी मुस्लिम समाज एकवटला।